तर नमस्कार मंडळी, माझ्या नंदबाईनं आल्या होत्या लग्नासाठी. हे तर मी तुम्हाला मागील ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. आणि नंतर पुढे ना आम्ही छान अशा गप्पा वगैरे मारत होतो. गप्पा मारता मारताना इकडे पोरांचे भांडणं चालले होते, कारण त्यांना आहे ना एकच गोष्ट लागते खेळण्यासाठी दोघांना पण. त्यामुळे ना त्यांची दोघांची भांडणं चालली होती आणि मी नाही ते वेदाला समजत होते, पण ती काय ऐकायला तयारच नव्हती. नंतर आहे ना माझा किस आहे ना मस्त छान असा उन्हामुळे ना वाळून झाला होता. म्हटलं तो आहे ना आता व्यवस्थित काढून ठेवावा आणि मस्तपैकी स्टोअर करून ठेवा. तरी ती वेदा देखील मला मदत करत होती. नंतर छान किस वगैरे काढला आणि वेदा बघा तिची खेळणी घेऊन ना अशी हातातच उभी होती, कारण तिला ना तिची खेळणी ना दादाला द्यायचे नव्हते म्हणून. नंतर मस्तपैकी गाणे लावले होते मोबाईलला आणि इथे बघा तिघांचा किती छान असा भंडण डान्स चालू आहे. त्यांचा डान्स होतो कुठे नाही, लगेच इथे नवा पराक्रम चालला होता दोघांचा पण. लिपस्टिक घेऊन ना वेदा छान अशी दादाला ना लिपस्टिक लावत होती. नंतर छान कलिंगड कापलं होतं आणि मस्तपैकी आम्ही ना ते एन्जॉय केलं. संध्याकाळच्या जेवणामध्ये ना छान भाकरी बनवल्या होत्या, भाजी बनवली होती आणि आम्ही सर्वांनी मिळून जेवण केलं. आम्हाला जायचं होतं यांच्या मामाच्या घरी आणि इथे हे ना वेदाला जेवायला भरवत होते. नंतर आहे ना आम्ही छान अशी गाडी घेऊन निघालो होतो यांच्या मामाच्या घरी आणि तिथे गेल्यावर बघा इथे ना यांच्या मामाच्या मुली आणि माझ्या ज्या नंदा आहेत ना, भाच्या वगैरे आहेत ना, त्या सर्वच लग्नाला आल्या होत्या आणि ते सगळे मिळून छान असा डान्स वगैरे करत होतं. तिकडून आल्यावरती दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आमचे काका ना पुण्यावरून आले होते आणि आले ना ते वेदाला भेटायला आले होते आणि वेदा खूप सरप्राईज झाली होती. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.